मंगेश आणि तेजस. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जीत रोझारियोला पाहतो आपण. हा गोलंदाजी मार्कवर माथेरानचा गोलंदाज दूरवरचा प्रवास करून आला माथेरान. त्यांना सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. तर मॅच ऑन होईल. जीत रोझारियो, मंगेश पाटील आणि तेजस पाटील स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. मंगेश पाटील, अंपायर सिग्नल, गेम ऑन. पंचांचा इशारा आलाय. 5 षटकांचा पूर्वार्ध. सामन्याला होणारी ते सुरुवात किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीची स्पर्धा. जीत रोझारियो, पहिला चेंडू, फुल टॉस चेंडूला पनिशमेंट दिली. चेंडू चाललाय मिड ऑफच्या वरून, नो चान्स. आणि सुरुवात धमाकेदार. सुरुवात चांगली झाली तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि जीत रोझारियोवर चढवलेला हल्ला बघा आपण. रिप्ले सहज ठोकला. जो फटका खेळायचा होता मात्र मिड ऑफ कडे झाली चूक, मिसफिल्ड, आणि याची किंमत मोजावी लागली. मिळाला 4 धावा. 24 ला इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. जीत रोझारियोचा पुढचा चेंडू, उचली घेणारा चेंडू, जरूर बीट होत असताना या वेळेला लाईन थोडी बदलली. गोलंदाजामध्ये जर हे प्रयत्न झाले, अचूक टप्पा, विभिन्नता, चेंडू फेकणे, वेगळ्या धाटणीचे चेंडू फेकणे, भागीदारीचा विचार केला तर जीत रोझारियोवर प्रयत्न करताना तेजस आणि त्याला साथ देतोय मंगेश पाटील. पुढचा चेंडू ऑफ स्टिक वरून चेंडू जास्त स्विंग झाला. पंचांचा इशारा सुद्धा आला का हा चेंडू वाईट बॉल आहे. यस, अंपायर सिग्नल वाईटचा कॉल. तर टोटल रन्स पाहतो 5 रन्स ऑन अ बोर्ड. क्रिकेट हा खेळ रंजक आहे, जिथे काय घडेल सर्वांना आवडणारा हा खेळ. क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेटला महत्त्व दिलं जातं आणि दोन्ही संघ आपण पाहतोय तेवढे ताकदीचे संघ आहेत. खोलवर चेंडू, ताकदीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी विरुद्ध दिशेने प्रयत्न जरूर झाले मात्र झेल सोडल्या. थोडा नाराज असेल, इथे संधी जरूर होती. टोटल रन्स पाहूया. संघ पोहोचला. एकूण धावा धावफलकावर 7. वेगाने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. 3 मध्ये योगदान देत असताना मंगेश 3 चेंडू मध्ये तो वैयक्तिक 6 वर खेळतोय. जीत रोझारियोला पाहतोय. तेजस पाटील अद्याप आतापर्यंत जरूर पाहिलं चौकार, 2 धावा. पुढचा चेंडू स्लोअर 1 चेंडू, टप्पा चांगला होता. टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तिथे जरूर झाले. धाव नक्कीच घेतली आणि या एका धावेनं संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. संघाची धावसंख्या धावफलकावर 8. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट तुमच्याकडे असेल तर मैदानावर जर कनेक्शन तुमचं चांगलं असेल तर तुम्ही गोलंदाजाविरुद्ध चांगलं आक्रमण करता. आणि मंगेश पाटीलची जर बॅटिंग पाहिली, अँगलिंग ऑफ द बॅट त्याचं चांगलं आहे. ओ पुन्हा एकदा ऑन साईडला शरीराचं संतुलन जबरदस्त. एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न. अजय भस्मा तिथे होते मिड विकेटला. 6 धावा. अजयनं अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केलेत. अजय भस्मा, सम ऑफ द क्लास प्लेयर. रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहतोय बेस्ट फिल्डर बाईक. नेक्स्ट मॅच होणारे पाली. चला, पाली संघाला हा कॉल केला आणि सिद्धिविनायक वाहाल. पाली आणि सिद्धिविनायक वाहाल आपण रेडी राहायचे. यानंतर आपला सामना लक्ष असू द्या. पुन्हा एकदा आक्रमण, लॉफ करतोय, पॉवरफुल हिट. झलक आपण पाहतो, ही झलक त्याची पाहिली. लांब लचक हा षटकार आणि बॅक टू बॅक 2 सिक्सेस. अगदी सुरुवातीलाच मी मगाशी म्हटलं बॅटचं कनेक्शन तो खूप चांगलं करतो आणि हे त्याचं आक्रमण. सिद्धिविनायक वाहाल आणि पाली आपल्याला संपर्क साधायचे टॉससाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 19. चला, टीम मीटिंग 3rd ओव्हर नंतर असते, लक्ष असू द्या. तेजस मात्रे आमचे मुख्य आयोजक. बारीक बारीक गोष्टींवर त्यांच्या नजर आहेत. 19 धावा. सिद्धिविनायक आणि पालीला विनंती करतो आपल्याला वेल दवडायचा नाहीये कारण आम्हाला अजूनही
बरेच सामने खेळवायचे. संदीप वीर नवीन गोलंदाज आलाय. नवीन गोलंदाज माथेरान श्री प्रिसारनाथ 11 माथेरान हा संघ खेळतोय. करंट रन रेट पाहिला 19 आहे. संदीप वीर गोलंदाज आपण पाहतोय. संदीप वीरला वेळ जास्त घेऊ नका. माथेरान जास्त वेळ घेऊ नका. टाइम अलर्ट आहे. नाहीतर अन्यथा 4 षटकं 20 मिनिटांमध्ये नाही झाली तर क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल. थोडं आम्हाला कॉपरेट करा. संदीप वीर बॅटच्या मधोमध तुफानी हल्ला. अजय भस्मा तिथे तो झेल सोडणार नाही. गुड कॅच. पहिला धक्का मिळाला. धावा असताना धावफलकावर 19 आणि बाद झाला. साथ देणारा मैदानावर चांगला संघर्ष चालू होता. सुरुवात चांगली झाली. बॅकफुटला जाऊन लॉफ केलं. चेंडू उंच उडाला. अजयनं तिथे रनिंग कॅच. शरीराचं संतुलन जबरदस्त. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर त्याला का म्हटलं जातं. भरपूर दिवस त्याने क्रिकेटमध्ये पाहिले. भरपूर ऊन पाऊस अनुभव त्याच्याकडे. आणि आता आपण पाहतोय मंगेश साथ देतोय. सागर पाटील. तेजस बाद झाला. तेजस काही करू शकला नाही. सागर पाटील आलाय किरवली करून. बॅटिंग लाईनअप किरवली संघ सुद्धा एक छान संघ आहे. बऱ्याच वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये या संघाने सुद्धा त्यांची चांगली छाप दाखवल्या. आणि तो किरवली संघ पाहतो आपण. संदीप वीर प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय अगदी मुख्य रस्त्याच्या जवळ जी काही रेलिंग आहे तिथे सुद्धा सावलीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं वेलकम करूया. आणि पाली आणि मी कॉल करेन सिद्धिविनायक वहालला. इनिंग नंतर टॉस लगेच होणार आहे. अन्यथा आपण आले नाही तर सामना 4 षटकांचा असेल. संदीप वीर मंगेश पाटील आणि सागर पाटील. राऊंड विकेट. डाव्या हाताचा फलंदाज लॉफ करते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रेडिओ झोकून दिले. ओ 100% कमिटमेंट. अजय भगतला का अजय भस्मा आहे. अजय भस्माला RPL मध्ये मॅन ऑफ द बेस्ट फिल्डर मात्र क्रिकेटच्या योगदानामध्ये मॅन ऑफ द मॅच असतील. अनेक सामन्यामध्ये त्याचं ऑलराऊंडर परफॉर्मन्स असेल. प्रामुख्याने माथेरान म्हटलं तर अजय भस्मा हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि अगदी सीमा रेषे जवळ ज्याने तो क्षेत्ररक्षण केलं ना शंकाच नाहीये. गुड एफर्ट. सागर पाटील आणि मंगेश पाटील किरवलीकडून. एकूण धावा धावफलकावर 20. टोटल रन्स पाहतो 20 रन्स. अजय भस्मा संदीप वीर तेजस पाटीलला आपण पाहतोय. 2 चेंडूचा सामना केला होता तेजसनं. राऊंड विकेट. बॅटच्या मधोमध परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. ऑन पेपर आपण पाहतोय स्कोर मूव्ह होईल. काय फटका खेळलाय. चांगलं टॅलेंट होतं शंकाच नाहीये. नक्कीच षटकार. बघा या चेंडूवर संदीपच्या लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावेने संघ पुढे सरकेल. काय फटका आहे डीप स्क्वेअर लेग कडे. जो दर्जेदार फटका. आतापर्यंत आपण इथं पाहतोय टोटल रन्स पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 26. आणखीन एक तडाखा. आणखीन एक थेट 24 लाईव्ह इव्हेंटच्या स्क्रीनवर चेंडू आलाय. 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावर. टोटल रन्स आपण पाहतोय. संदीप वीरची गोलंदाजी ठरली महागडी कारण तिथे आक्रमण सूर्य. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिलं तर मंगेश पाटील. तेजस बाद झाल्यानंतर सलामीवीर ओपनिंग पेअरचा मंगेश साथ देतो. सागर पाटील त्याला साथ देतो आणि वैयक्तिक 7 मध्ये पोहोचलाय. 29. गुड बॅटिंग. गुड बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मंगेश पाटील ऑन फायर. आणखीन एक. आणखीन एक. आणि सलग 3 चेंडूवर. तर नक्कीच सुरुवातीला सुद्धा त्याचा तडाखा पाहायला मिळाला. 8 बॉल 35. 8 बॉल 35 वर खेळतोय. आपण जरूर पाहूया. गुड बॅटिंग. एक हाती 1 मॅन शो. कौतुक करूया. धावसंख्येचा वेग वाढतोय आणि मैदानावर आपण पाहतो त्याचा अनुभव कस सगळं काही पणाला लावतोय आणि सगळे काही फटक्यामध्ये तो स्वतःला झोकून देतोय. 38 रन्स. 38 धावा धावफलकावर. संदीप वीर एज लागते स्लिप मधून चेंडू चाललाय थर्ड मॅनला. आणखीन एक पॉवरफुल हिटिंग
आणखीन एक चौकार, धावा फलकावरती आपण टोटल रन्स पाहतोय 42. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हे लांब लचक षटक आपण पाहतोय 23 धावा देऊन गेला. 23 धावा, 1 विकेट. धावसंख्या दाफलकर पाहतोय. बॅटिंग करत असताना मंगेशचा सुपर क्लास बघा. चौफेर फटकेबाजी, कव्हर कडे, लॉंग ऑफ कडे, लॉंग ऑन कडे, ऑन साइडला आपण पाहतोय. सलग 4 चेंडूवर ठोकलेले 4 षटकार. 9 मध्ये 39 वर खेळतोय. मीत 11 पाली 42 रन्स. 42 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 19. सिद्धिविनायक वहाल आणि मीत 11, मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नशीब शेठ भोईर यांचा संघ इथे खेळणार आहे. जीत रोझारिओ, ज्या जीत रोझारिओने पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 19 धावा दिल्यात आणि त्याला पुन्हा एकदा प्राचारण केलं. जीत रोझारिओ मॅच कडे आपण वळतोय. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीची स्पर्धा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. सामना तुम्हाला चांगला टफ पाहायला मिळणार आहे. रंगतदार सामना असेल. जीत रोझारिओचा पहिला चेंडू, डाव्या हाताचा फलंदाज, स्ट्रायकर एंडला, लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, हाईट फॅक्टर जरूर पाहिलं. इथं शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. त्यानंतर तेवढ्या ताकदीचं क्षेत्रक्षण. माथेरान म्हटलं तर थंड हवेचं ठिकाण. कांचन पालकर वर्षातून एकदा तरी तिथे नेहमी भेट देत असतात, कारण आरोग्यासाठी म्हटलं तर माथेरान एक निसर्गरम्य ठिकाण आणि त्यांच्या पसंतीचं ठिकाण आहे. कांचन पालकर म्हटलं तर तिरुपती बालाजी, माथेरान, महाबळेश्वर वर्षातून एक वेळा तरी ते ट्रॅव्हल करतात. 9 मध्ये 39. ताकदीचा प्रचंड वापर. आणखीन एक सागर पाटील, मी थांबणार नाही, हम भी किसी से कम नहीं. 9 मध्ये 39 धावांचा वनवा पेटवणारा. मात्र आता मी मगाशीत म्हटलं का ओम नर्मदेश्वर किरवली हा एक मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट क्षितिजाच्या पटलावर. रायगडमध्ये हा संघ अनेक स्पर्धेमध्ये आपलं नाम उल्लेख केलाय. मग स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये सुद्धा या संघाला पाहिलं. रायगड ग्रामीण मधून 7 बॉल 3 चेंडूमध्ये 7. 9 मध्ये 39. जीत रोझारिओ एकही गोलंदाज काही करू शकला नाही. अंपायरचा कॉल आला, व्हाईट बॉल. 49. आपण पाहतोय वाटचाल चांगली आहे. सुरुवात शुभ संकेत देत असताना सुरुवात चांगली झाली. आक्रमक पवित्रा. जीत रोझारिओ पहिल्या षटकामध्ये 19, संदीपनं 23 दिला. त्यानंतर जीत रोझारिओ ओव्हर नंबर 49 झालेत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. सागर पाटीलनं 3 चेंडूचा सामना केला. 7 वर तो खेळते. 9 मध्ये 39. खोलात टाकलेला चेंडू काहीसा थोडा समम्र निर्माण केला. डावपेच चांगलेत, मात्र अचूक डावपेच असणं सुद्धा महत्त्वाचं असतं. थोडा हतबळ आहे, निराश. माथेरान हा संघ थोडा बॅकफुटलाय, कारण जी आघाडी मिळवली संघाची घसरगुंडी झाली. गोलंदाजी करताना एकही गोलंदाज फारशी टुकार कामगिरी त्यांना करता आली नाही. 19-23. आणि आता जीत रोझारिओचं हे षटक सुद्धा महागडं ठरते. 50 धावा बॅटिंग करत असताना ओम नर्मदेश्वर किरवली. 50 रन्स कंप्लीट. 2.3 म्हणजे 2 षटकं 3 चेंडू. अर्धा अजून प्रवास करायचा आहे षटकांचा. 10वा दाफलकावरती टोटल रन्स पाहतोय 51. जीत रोझारिओ 51. मंगेश पाटील 10 चेंडू मध्ये 40. तर अर्धशतकी खेळी करणारे फलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. फलंदाज होते राहुल पाटील, निर्दोष घरत, विश्वास पाटील. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, बॅटवर प्रॉपर कनेक्ट झाला नाही. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करताना ओम नर्मदेश्वर किरवली हा संघ जरूर पाहतोय. योगदान त्याचं चांगले. मंगेशचं एकटा लढतोय. 10 बॉल मध्ये खेळतोय. 10-40. षटकाराचा समावेश, 4 चौकारांचा सुद्धा तेवढा चांगला समावेश. अजय भस्मानं आज 2 झेल चांगले पकडले. 2.5 52. करंट रन रेट पाहिला तर 18.35. आणखीन एक फटका, पलटवार, तुफानी हल्ला. दॅट इज अ मॅसिव्ह स्ट्रेट हिट. क्रिकेट मधील ताकदीचा फटका. बॅटिंग आवडली असेल तर मंगेश पाटील किरवली. या डेंजरस बॅट्समन साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळलाय, काय नडलाय.
अगदी गावासाठी खेळत असताना आपला कस पणाला लावला आणि आपल्या अनोख्या स्टाईलनं पाणी घेऊन जायचं. अगदी इमर्जन्सी कॉल आलाय. 11 बॉल 46, 58 झालेत. विशू कोळी सर भरपूर मूडमध्ये येतात आणि कांचन पालकर असले ना का त्यांचा मूड आणखीन जास्त होतो. हा योगायोग आम्ही बऱ्याच वेळा पाहिलाय. नक्की त्यांची अनोखी अनोखी स्टाईल आहे मैदानावर आम्ही पाहतोय. मात्र जेव्हा विशू कोळे आणि कांचन पालकर येतात ना, एका पार्टीमध्ये आम्ही गेलो होतो, तो किस्सा होता स्टार्ट टू एंड त्यांची खुन्नसच चालू होती आणि इथे सुद्धा एकमेकाला सोडलं नाहीये. 58 धावा, 1 गडी बाद. थोडं मनोरंजन, मात्र मॅचवर फोकस करूया. 11 मध्ये 46 करतोय आणि अजय भस्मा आलाय. संघाचा कोसळलेला डाव आता अजय भस्माला सावरायचं. अडचणी वेळी मदतीला धावून यायचं. आपल्या संघाच्या गोलंदाजांची झालेली धुलाई आणि इथे आलेलं अपयश, आता हे अपयश धुवून काढायचं अजय भस्माला. राऊंड विकेट. हो, फुटवतचा वापर, चेंडू चांगला होता, गती तेवढी चांगलं, नियंत्रण बघा, फिल्डिंग किती चांगली आहे बघा, चलाक चलाक किती अजय भस्मा. चेंडू फेकणं, त्यानंतर बॉडीला बॅलन्स करणं, अतिशय संतुलन, जबरदस्त विस्फोटकपणा त्याच्याकडे, समय सूचकता त्याच्याकडे, विनम्रता या खेळाडूकडे. माथेरानचा सुपरस्टार अजय भस्मा. राऊंड विकेट. ओ लॉफ करतोय, ऑफ स्टिक वरचा चेंडूला स्ट्रेट ठोकलाय. नक्कीच आणखीन एक षटकार. मंगेशला साथ देणारा सागर सुद्धा शांत बसत नाही. 7 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं, तो सुद्धा बरसलाय. आणि बघा हा फटका अजयला ऑफ स्टिक वरून फटका बनवला, अँगल बनवला. अमोल सरांचा इथे इशारा आलाय, जरूर पाहतो इथे चेंडूची पूर्तता केली जाईल. हा कोणता सिग्नल आहे पाहूया आपण. 64. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. काय आज विशू कोळी अंपायर्स आहेत आणि काय नवीन नवीन ऍक्शन झालेत आणि त्याचा इफेक्ट अमोल सरांवर सुद्धा थोडा थोडा झालाय. 64. अजय भस्मा. 11 बॉल मध्ये 46. सागर पाटील स्ट्रायकर एंडला. ओ लॉफ करतोय, मात्र फटका फसलाय. सुरक्षित असेल का, प्रयत्न झालेत. ओ हो, व्हॉट अ कॅच. बाईक का अजय भस्माला मिळाले रायगड प्रीमियर लीग मध्ये. याचं आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर ही त्याची जिगरबाज प्रयत्न, कसोशीचे प्रयत्न बघा. अगदी विरुद्ध दिशेने उलट्या मार्गाने धावत येऊन चेंडूवर लक्ष, त्यानंतर सर्व काही. कौतुक करायला पाहिजे. एकदा फिल्डिंग आवडली असेल तर अजय भस्मासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण या इनिंग मध्ये गुड फिल्डिंग. चला नेक्स्ट मॅच आपल्याला लगेच टॉस करायचे. मीत 11 पाली. मीत 11 पाली आणि मी विनंती करेन सिद्धिविनायक वाहल. दोन्ही षटक मी पाहतोय, हे हा षटक आणि पुढचा एक षटक असेल. इनिंग जेव्हा एंड होईल त्याच्या अगोदर आपल्याला रिपोर्टिंग करायचे. 11 बॉल 46. नवीन फलंदाज नव्या दमाचा अनिल पाटील. 64. 2 गडी बाद. धावसंख्या चांगली आहे, धावसंख्या 64 आहे. राऊंड विकेट.
एज लागते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार. जरूर चेंडू गेलाय, मिळतील या चेंडूवर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघ पुढे सरकला. टोटल टार्गेट आपण विचार केला 68 रन्स ऑन बोर्ड. मंगेश पाटील 11 बॉल 46. हो काय खेळलाय, पुन्हा एकदा मिस्टेक करताना चेंडू गेला डीप खड्या. जरूर आपण इथे पाहतोय धावेसाठी प्रयत्न. किरवली संघ चांगला प्रयत्न होत असताना अमोल सरांचा इथे इशारा आला. व्हाईट बॉल, व्हाईटचा कॉल येईल. टोटल रन्स पाहूया. बॅटिंग वाट्याला आल्यानंतर तुम्हाला टार्गेट सेट करावं लागतं आणि एकूण धावा धाफलकावरती 71. 71 धावा झाल्यात. 71 धावा, 2 गडी बाद. राऊंड विकेट लॉफ करतो बॅटच्या मधोमध. एक्साइटिंग पॉवर, लांब लचक, बिग स्ट्रोक आणि येईल हा षटकार. अनिल पाटील किरवली संघ बघा किती बलवान फलंदाज आहेत या संघामध्ये. किती ताकद या बॅटिंग लाईनअप मध्ये. अजयवर चढवला पुन्हा एकदा हल्ला आणि हा हे कुतुंग षटकार. 24 ला इव्हेंट पाहतोय मंगेश पाटील. 11 बॉल 46, 2 चेंडू मध्ये 10. अनिल पाटील अजूनही एक षटक बाकी आहे. 77 धावा. आणखीन एक फटका ऑन साइडला. व्हॉट अ कॅच. तिथे आपण पाहिलं माथेरानचा फिल्डर प्रतीक न पकडला हा झेल. नक्कीच बॅटिंग पॉवरफुल आहे. किरवली संघाच्या पॅव्हिलियन मध्ये आनंदाचं वातावरण आहे. जरूर आपण इथे पाहतो 1:34 1:34 वेळ. पाली आणि वाहल नेक्स्ट मॅच होणार आहे. अजय भस्माचं हे षटक सुद्धा महागडं ठरलं. त्यामध्ये त्याचा सुद्धा कस लागला कारण प्रचंड ताकदीने खेळणारे दोन्ही फलंदाज. 77, 3 गडी बाद. अजय भस्माच्या षटकामध्ये 17 आल्या. प्रिव्हियस ओव्हरमध्ये आपण पाहिलं 17 धावा आल्या. मंगेश पाटील 11 मध्ये 46. साहजिकच सर्वांच्या नजरा मंगेश पाटीलकडे असतील. विशू कोळी त्यांच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना का कांचन पालकर आमच्या जवळचे मित्र आहेत. 11 बॉल 46, 77, 3 गडी बाद. विजय आलाय माथेरानसाठी. पायचे काय कामगिरी करणार. लो चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. 2 धावेसाठी निघालेत. अर्धशतकाची भूक सुद्धा आहे कारण किंजल ट्रॉफी एक नामांकित स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जायचं हे स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं आणि आता टोटल रन्स पाहतोय. चला सिद्धिविनायक वाहाल आणि मीत 11 पाहिली. 12 चेंडू 48. मंगेश पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत क्रिकेट रसिकांनो. गुड बॅटिंग. विजय सावध फटका. 1 धाव पूर्ण. डीप कडे फिल्डर रेडी आहे. 2 धावेसाठी झाला प्रयत्न. धोका होईल का. गरज तर नव्हती. व्हेरी क्लोज. सुरक्षित. क्या बात है, बढिया. एकदा जोरदार टाळ्या. 13 चेंडू मध्ये अर्धशतक. काय कमालीचा खेळलाय मंगेश पाटील. 6 षटकार आणि 2 चौकार. षटकार चौकारांची सर्वांग सुंदर इनिंग. सलामीवीर कसा असावा त्याच्या नावेला साजेशी खेळी दाखवल्या. सलामीवीराचं बहुमौलिक योगदान का महत्वाचं असतं आणि ओपनिंग पेअर हा महत्वाचा घटक का असतो फास्ट क्रिकेटमध्ये. मंगेशनं आपल्या खेळानं इम्प्रेस केलं. 13 चेंडूमध्ये 50. संघ पोहोचला 81. आणखीन एक चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर रेडी. जरूर 1 धाव. 2 धावेसाठी प्रयत्न. धावांची भूक आहे, फटक्यांची भूक अजूनही मंगेशला. अजूनही त्याला मैदानावर खेळायचे. गावाचा किंजल ट्रॉफी मध्ये चांगला खेळ करायचा आणि चांगल्या धावांचा रतीप उभा केलाय. तर पाली संघ मीत 11 पाली संघाचे संघनायक आलेत. 83 रन्स, 3 गडी बाद. शेवट सुद्धा गोड करायची. सुरुवात सुद्धा चांगली होती. 19, 23, 16 चौथे षटक. प्रत्येक षटकामध्ये 15+ धावा आपण पाहिल्या आणि आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेगानं चेंडू फेकला तितक्या वेगानं फटका. 1 धाव मिळेल. आता थोडं शांत झालंय. मात्र आज भयानक क्रिकेट. आजच्या दिवसामध्ये मंगेश पाटील 15 चेंडूमध्ये 53. करंट रन रेट पाहिला 18 ची सरासरी. अजय भस्माचा माथेरान हा संघ खेळतोय. किरवली संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली. 15 चेंडूमध्ये 53. 2 चेंडूचा खेळ बाकी. 84, 84.
84 धावा. वेग जास्त होता आणि इथे मात्र दांडी गुल त्रिफळाचीत. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मंगेशनं 4थं. पाहूया आपण सिरीज आतापर्यंत ग्रामीणचा गट आपण पाहतोय ज्यामध्ये ही मंगेशची खेळी इम्प्रेस करून देणारी पंचांचा इशारा सुद्धा पाहिला. नवीन फलंदाज जाईल. मात्र धावसंख्येचा आलेख पाहिला धावफलकावर धावा नमूद होतील 84. 4 गडी बाद 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक या प्रगतीपथावर आणि शेवटचा चेंडू सुद्धा स्ट्राईक रेंजला. मंगेश मात्र आदर्श ड्राईव्ह करतो डीप कडे. 1 धाव पूर्ण 2 धावेसाठी वेगानं प्रयत्न केलाय. पंचची नजर सुद्धा स्थिर नाहीये. 2 धावा इझिली पूर्ण. तर गुड बॅटिंग एकटा लढला. 15 चेंडू मध्ये 53. एकूण धावा धावफलकावर 86. 86. चला टॉस साठी यायचे लगेच मी विनंती करेन. नाही आलं तर सामना 4 षटकांचा असेल. मी 11 पाली आले. सिद्धिविनायक वहाल संघाला मी विनंती करेन. 15 चेंडू मध्ये 53 धाव्यांची खेळी करणारा 6 षटकार 2 चौकार 1 डॉट. मी 11 पालीचे संघनायक आलेत. आपण वेटिंग करूया. सिद्धिविनायक वहाल संघ जर आला असेल संघनायक या लगेच. तेजस्वी मात्रे यांचं लक्ष नाही तर वेळेमध्ये आपण आला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन देण्यात येईल. सिद्धिविनायक वहाल